नमस्कार शेतकरी मित्रांनो, हे बघा आज टाइम झाला गोठ्यात यायला, त्याच्यामुळे म्हणलं बघा मागं जाऊन काय चाललंय. तर तुम्हाला मी दाखवते मागं जाऊन काय चाललेलं आहे. हे बघा इथं बारखाना तो आलाय आणि तो म्हणतो मी शेण भरून टाकतो. एक टापाड घेऊन गेलाय, त्याला जेवढं उचललं तेवढं त्याने उकुंड्यात नेऊन टाकलंय ना. आता म्हणतो हे शेण मी आता सगळं नेऊन टाकणार आहे म्हणतो. बघा आता आता खरंच याला शेण जाईन का सगळं, तुम्हीच सांगा. बघा तू सगळं शेण नेणार का? हा, आणि तुला सगळं शेण जमन का न्यायला? कसा आहे तू? स्ट्रॉंग आहे. बापरे, शेण भरायला लय टाइम आहे आपल्याला. तू अजून छोटा आहे रे. पाहिलं का गमीला शेण टाकले त्याने. बघा माझा नातू आहे ना, याला लय चळ आहे. आणि आम्ही आत्ताच शेतातून आलो, तो घरीच होता. त्याला शेतात यायचा भारी कंटाळा. तर म्हणलं चला बघूया आपण. दुर्गेश कुठे हाका मारीत आले तर दुर्गेश बघते तर इकडं गोठ्यात आहे. आणि गोठ्यात बघा आता शेण कसं सारतोय पायाने. बघा पाहिलं का? कारण की फावडी शेण गेलं पाय ना, मग ते पायाने असं सारायचं. बघा आता, अरे उचलन का तुला? बघितलं का? बघा बरं, सांगायला लागतं का शेतकऱ्याच्या पोराला काम कसं करायचं? आणा बरं शहरातलं पोर. शहरातलं पोर नाहीच उचलणार, नाहीच हात लावणार, म्हणे शी येते. आणि हे बघा आमचं पोर, बघा आता उचललं तेवढं त्याने बळजुबरीनं उचललं. आणि बघा आता चाललाय घेऊन. बाई बघा शेण आहे बघा किती मोठं त्याच्यात टपाडा, तुम्ही पाहू शकता. आणि हे बघा आता चाललाय, मी तुम्हाला दाखवते. बघा कसं चाललाय लुगू लुगू. कुठं रे? हा, शेण टाकायला. शेण टाकाय बरं चला ना. काय आता टाक बाबा. कुठं टाकीतो? याचा मोठा भाऊ अजिबात शेण भरणार नाही. आणि हा बघा आला बघा नेमका उकुंड्याकडे. हळूहळू पडशील नाही तर. तुला सांगितलं कोणी टाकायला रे बाबा? तूच सांगितलं तुला. बघा टाकलं शेण. मंडळींनो, शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच मला सांगा. एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कोणी नवीन असेल त्यांनीही करा. पहा आमच्या दुर्गेशची कमाल.